हराने के लिए राजकारणातली पहिली रणनीती आहे की प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या परिवारवादी पक्षाच्या उमेदवारांना हरवण्यासाठी मदत करणे। सैनिक समाज पार्टीने हा जो नारा दिलेला आहे हराने के लिए, कारण या आता सध्या आजच त्याच्या फायनल होणार आहे निवडणुकीत पोटनिवडणूक बारामती आणि राहुरी नगर पाथर्डीमध्ये, आणि त्यासाठी जे सहानुभूतीवर उमेदवार उभे आहेत, अजित पवारांचा घातपाती निधन झालं, अपघाती निधन झालं आणि त्यामुळे त्यांची पत्नी सुमित्रा पवार बारामतीमध्ये निवडणूक लढवत आहे। तसंच अहिल्यानगरमधील शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले याला उमेदवारी देण्यात आली। हे भाजप आणि राष्ट्रवादीची खेळी आहे, परंतु अशा सहानुभूतीवर उमेदवार देणे आणि तो विधानसभेत पाठवणे, विधानसभेत कायदा बनवणाऱ्या संस्थेमध्ये पाठवणे, म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचं अजिबात हित होणार नाही, हिताचं नाही, म्हणून जनतेने सावध झाले आहे, मतदारांनी सावधानतेचा इशारा दिला आहे। सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाने हा मतदार राजा जागृत झाला आहे आणि त्यांनी ठरवलं आहे, जरी आता सैनिक समाज पार्टीचे उमेदवार निवडून येत नसले तरी मात्र ह्या प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या उमेदवारांना हरवण्यासाठी नक्की हे मतदारांचं मन वळवू शकतात। त्यासाठी आम्ही तुकाराम डफळ यांना बारामती आणि आजच फायनल होईल, आमचे प्रदेशाध्यक्ष अरुण कदम साहेब ऑनरी कॅप्टन हे उमेदवार जाहीर करतील, पण त्यांना आम्ही पुरस्कृत म्हणून प्रचार करणार आहोत। आणि त्यासाठी राहुरी नगर पाथर्डीमधला उमेदवार निवडून आला नाही तरी मात्र अक्षय कर्डिलेला हरवण्यासाठीच श्रेय घेणार आहे, योगदान घेणार आहे, कारण या दोन्ही उमेदवाराला घरी बसवल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी जो 2029 मध्ये सैनिक समाज पार्टीचं सरकार आणायचं आहे त्याचा पाया भक्कम केला जाणार आहे। पाया भक्कम करण्यासाठी ह्या पोटनिवडणुकीचा उपयोग करून घेणार आहोत आणि रणनीती ठरवलेली आहे। रणनीती अशी ठरवलेली आहे की ही रणनीती फर्स्ट गुड स्टार्ट इज हाफ डन, यांना हरवण्यामध्ये जर सैनिक समाज पार्टी यशस्वी झाली तर नक्कीच सैनिक समाज पार्टी 2029 मध्ये आपला आश्चर्यकारक इतिहास घडवून दाखवणारच आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे सुरू केलेलं रणनीती युद्धनीती जी आहे की पहिल्यांदा प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या उमेदवारांना हरवण्यासाठी मदत करणे, आटोक्यात प्रयत्न करणे, उमेदवारांना सपोर्ट करणे, उमेदवारांना पुरस्कृत करणे, ही रणनीती यशस्वी करून दाखवायची आहे, जेणेकरून सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांचे सत्ते जाण्याचे दरवाजे बंद केल्या जातील, जेणेकरून ही धोक्याची घंटा सत्ताधाऱ्यांना देणार आहोत। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सावध व्हायचं आहे, कारण ही सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी जी आलेली आहे ती जनलोकतंत्र आणण्यासाठी आलेली आहे, जनतेचं सरकार जनतेसाठी चालवणारं सरकार आणण्यासाठी आलेले आहे आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने आलेली आहे। त्यामुळे या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला महाराष्ट्रातील तमाम जनता मतदारांनी पाठिंबा देण्याचा निश्चय केला आहे। त्यामुळे पाठिंबा देणाऱ्या जनतेचे धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, सैनिक समाज पार्टीचा विजय असो।